नमस्कार, मी संग्राम समेळ. मी पल्लवी पाटील. सामच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपण जसे मोठे होत जातो तसं हळूहळू सणाचं महत्त्व बदलत जातं. लहानपणी शाळेत असताना सुट्टी मिळणार इतकं सणाबद्दल माहीत असतं. आई बाबा घरातले संस्कार करतात की या सणाचं काय महत्त्व आहे, हा सण आपण का साजरा करतो. आणि मग हळूहळू आपण कॉलेजमध्ये जातो तेव्हा एक थोडं बाहेर मित्रांबरोबर फिरायचं, तयार होऊन सणावारी, असं त्याचं महत्त्व होतं. मग नंतर जसं कामावर जायला लागतो तेव्हा असं कळायला लागतं की आता घरच्यांना आपल्याला वेळ द्यायला हवा, कामामुळे घरच्यांना वेळ देता येत नाही आहे. मग तेव्हा त्या सुट्टीचं, त्या सणाचं वेगळं महत्त्व असतं. आणि आता यावर्षी माझं लग्न झालं आहे आणि हा सण आता पहिला पाडवा आहे आमचा, त्यामुळे त्याचं यावर्षी एक्साइटमेंट वेगळी आहे. एकत्र हा सण साजरा करणार आहोत, पहिला सण आहे आमचा. तर तुला कसं वाटतंय पहिला पाडवा आहे? मला खूप छान वाटतंय. म्हणजे आत्तापर्यंत सणाचं एवढं महत्त्व मला जाणवलं नव्हतं खरं तर, कारण तो नेहमी कामातच जायचा किंवा शूटिंगमध्ये जायचा. शूटिंगमध्ये गुढीपाडव्यांचे सण खूप साजरे केले, कारण दरवर्षी एखादी गुढी म्हणजे त्यावर एपिसोड असायचाच. पण तो अनुभव आणि हा अनुभव इतका वेगळा वाटतो. आणि बाकी अवतीभोवतीतल्या गोष्टी सगळ्या सारख्याच आहेत, पण ती जाणीव वेगळी आहे. आणि नवीन घरात नवीन रिलेशन्स आणि नवीन लोकांसोबत आत्ता हा पहिला सण आहे माझा आणि तो साजरा करण्याची मला फारच उत्सुकता आहे. म्हणजे एरवी असं बऱ्याचदा मला वाटतं, तुला वाटतं का माहित नाही, की बाहेरची सजावट किंवा बाहेरचा जल्लोष बघून असं एक सण असल्याचा फील येतो. पण यावर्षी आपल्यासाठीच हा सण आहे असं वाटतंय. आणि बाहेर तितका उत्साह आहे की नाही माहिती नाही, आणि त्याची गरज वाटत नाहीये की बाहेर खूप दिवे लागलेत किंवा बाकीचे लोक छान तयार होऊन सण साजरा करतायत. मला तेवढा उत्साह आहे की हा आज सण आहे, आपल्यासाठीच सण आहे, बाकीच्यांसाठी आहे की नाही माहित नाही. त्याचं तुला वाटतंय? हो, मलाही असंच वाटतंय की आता इतर लोकांसाठी म्हणजे आपण त्रयस्थ व्यक्ती म्हणून आधी जेव्हा गुढीपाडवा सण बघत होतो तेव्हा तो इतका हॅपनिंग वाटत नव्हता जो यावेळी आपल्याला हॅपनिंग वाटतोय. गुढीपाडव्याची माझी एक गमतीशीर आठवण म्हणजे मी लहानपणी शाळेला सुट्टी लागली की आजी आजोबांकडे जायचो आणि आजोबांकडे माझ्या गुढी उभारायचे. मी गुढी उभारताना तिथे पहिल्यांदा बघितलं. तर गुढीला लागलेली जी बत्ताशाची माळ असते ती आजोबा आधी माझ्या गळ्यात घालायचे आणि मी ती तासनतास खात बसायचो. तर माझ्यासाठी गुढीपाडव्याची ती आठवण आहे. तशी तुझ्यासाठी काय गमतीशीर आठवण? गमतीशीर आठवण म्हणजे सिरियल करतानाच गुढीपाडवा सण जो साजरा केला जायचा आणि तेव्हा एक सून म्हणून तिकडे जी भूमिका मी पार पडायचे तीच आता मला इथे खऱ्या आयुष्यात पार पाडावी लागते आणि तो खरा अनुभव जो मिळतोय त्याची मजा येते. तर आता यावर्षी आम्ही सगळे घरातले एकत्र मिळून गुढीपाडवा साजरा करणार आहोत. माझी आजी इथे आली आहे, तर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूया. माझ्या सामच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा पाडवा, हे नवीन वर्ष तुम्हाला उत्तम आरोग्याचं, धन संपत्ती आणि तुमच्या उत्कर्षाचं जावो असं आमच्या या सगळ्या संमेलनातर्फे तुम्हाला मी शुभेच्छा देतो. तुमच्यावर आमचं खूप खूप प्रेम आहे. गेली अनेक वर्ष मी थिएटर करतो, सिरियल्स करतो, चित्रपट करतो, कादंबरी लिहितो. हे सगळं करत असताना कुटुंब म्हणून नेहमीच सांभाळण्याचा प्रयत्न करतो. आणि सणाचं महत्त्व माझ्या मुलांनाही त्याच पद्धतीने शिकवलं आहे की सणाला सगळ्यांनी आपण एकत्र असायला हवं. यावर्षी आमच्याकडे एक विशेष घटना घडली आहे. म्हणजे 3 महिन्यापूर्वी आमच्याकडे सून नाही म्हणणार मी तिला, माझी मुलगी आली. आज तिने माझा पॉनिटेल पण बांधून टाकला. म्हणाले बाबा चांगला दिसला पाहिजे पाडव्याला. तर अशी ही एक गंमत आहे. ह्यावेळेचा गुढीपाडवा अत्यंत स्पेशल आहे. त्याचं कारण म्हणजे म्हणजे पल्लवी आली आहे घरात आणि तिची अगदी लहान मुलीसारखी लगबग चालू आहे. हे करूया, ते करूया. आणि मुख्य म्हणजे तिला सुट्टी मिळाली आहे आणि संग्रामला सुट्टी नाही आहे. पण पुढचं पाऊलच्या टीमचे मी खूप खूप आभार मानते. त्यांनी काहीही करून ते म्हणाले की तुला जेवायपर्यंत आम्ही सोडतो, तुझा पहिला पाडवा आहे. त्यामुळे धन्यवाद, खूप आनंद झाला. या पाडव्याचं आणखी एक महत्त्व माझ्यासाठी आहेच की संग्रामचा पहिला सिनेमा रिलीज होतोय. हा सिनेमा मी जेव्हा स्वतः ट्रायलला पाहिला
तेव्हा हा मला फक्त सिनेमा नसून हा मला फक्त सिनेमा नाही वाटला. ह्यामध्ये आपल्याला एक वेगळा अनुभव मिळतो. म्हणजे ज्या लोकांनी पुढे येऊन हा सिनेमा केला आहे, ज्या लोकांसाठी केला आहे, ज्या मुलाची ही कथा आहे, निखिल कारखानीच नाव आहे त्याचं, तर ती कथा आपल्याला पाहण्यासारखीच आहे आणि ती सगळ्यांनी जरूर पाहावी अशी माझी इच्छा आहे. आणि अर्थात संग्रामने खूप छान काम केलं आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा नक्की पहा. ब्रेव्ह हार्ट या चित्रपटात निखिल कारखानीस नावाच्या मुलाची भूमिका करण्याचा योग आला असंच म्हणता येईल. कारण असे बरेच प्रोजेक्ट्स आपण सतत आम्ही करत असतो. काही प्रोजेक्ट्स नाव मिळवून देतात, काही फायनान्शियली आपल्याला गेन करून देतात, पण हे प्रोजेक्ट मला माणूस म्हणून काहीतरी देऊन गेलं, जगण्याची उमेद देऊन गेलं, एक सकारात्मक ऊर्जा देऊन गेलं. आणि ती मिळण्यासाठी मला फिल्म रिलीज व्हायची वाट नाही बघावी लागली. माझं शूटिंग संपल्यानंतरच या फिल्मनी मला बरंच काही दिलं. ही फिल्म बघितल्यावरती नक्कीच तुम्ही सुद्धा हीच सकारात्मक ऊर्जा घेऊन चित्रपटगृहाच्या बाहेर पडाल याची मला खात्री आहे. एका वडिलांनी त्यांच्या मुलासाठी हा चित्रपट केलाय, जे या क्षेत्रातले नाही आहेत, आणि त्यांच्या मुलाला ट्रिब्यूट म्हणून, फक्त आदरांजली म्हणून, श्रद्धांजली म्हणून त्यांनी हा चित्रपट केलाय. याचं पुढे काय होईल त्यांना माहिती नाही आहे, आणि कसली अपेक्षा, कसलाही स्वार्थ नसताना फक्त मुलासाठी म्हणून त्यांनी हे पाऊल उचललंय. तर आपण सगळे मिळून त्यांना मदत करूया आणि नक्की तुम्ही बघायला जा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचवा. धन्यवाद. छान आहे ना गुढी? मस्त आहे. पण का उभारतात रे? गुढी उभारायचं शास्त्रात आपल्या असं म्हटलं गेलंय की ब्रह्मदेवानी जेव्हा आपली सृष्टी निर्माण केली, तो दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो मराठी कॅलेंडरनुसार. आणि मला एक असा अर्थ उमगलाय की नवीन वर्ष आपण ही गुढी सजवून एकत्र साजरा करतो. याचं असं सुद्धा एक प्रतीक असू शकतं की आपलं या वर्षातलं पुढचं येणारं आयुष्य आपल्याला असंच नटवून सजवून आपण छान जगायला हवं, आणि प्रत्येकाने हे अंमलात आणायला हवं. प्रत्येकाने ही पॉझिटिव्हिटी घेऊन त्यांचं पुढचं नवीन वर्ष अतिशय आनंदात साजरं करायला हवं. म्हणून आपण सगळेच आनंदाने ही गुढी सजवूया, नटवूया आणि सगळे हसत राहूया.